नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणाचा पुढील भाग म्हणजेच विकारी शब्दाच्या जातीतील सर्वनाम याचा अभ्यास करणार आहोत। याच्या आधी आपण नाम आणि नामाचे प्रकार याविषयी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जर तो कोणी पाहिलेला नसेल तर तो नक्की पहा। नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। तर आपण आज सर्वनाम शिकूया। तर सर्वनाम म्हणजे नक्की काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा विकारी, इथं विकारी शब्द म्हणजे सर्वनाम असं म्हणतात। आता बघा, नामाऐवजी वापरतात म्हणजे काय आणि नामाऐवजी वापरण्याची गरजच काय आहे सर्वनामाला ते बघूया। जसं बघा, रमेश अभ्यास करतो, रमेशने चित्र काढले, रमेशला मराठी विषय आवडतो, रमेशचा वर्गात पहिला नंबर आला असं म्हटलं तर इथं प्रत्येक वाक्यात रमेश 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 हा शब्द रिपीट होतो, पुनरावृत्ती होते। मग जर एखाद्या नामाची, रमेश हे वाक्यातलं नाम आहे, एखाद्या नामाची प्रमाणापेक्षा जास्त वेळेला जर पुनरावृत्ती झाली, पुनरावृत्ती कळत नसेल तर जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आला वाक्यामध्ये जास्त वेळा तर आपल्याला कंटाळवाणापणा येतो, बोर होतो। म्हणजे नामाऐवजी आपण म्हणजे ह्या रमेश, पहिल्या वाक्यामध्ये रमेश ठेवलं, मात्र पुढच्या वाक्यामध्ये आपण रमेशच्या ऐवजी त्याने चित्र काढले असे म्हणू शकतो। शिवाय त्याला मराठी विषय आवडतो असेही म्हणू शकतो आणि त्याचा वर्गात पहिला नंबर आला। म्हणजे हे जे नाम आहे त्याच्याऐवजी त्याने, त्याच्याऐवजी त्याला आणि त्याच्याऐवजी त्याचा असे आपण काय केले, शब्द वापरले। अशा पद्धतीनं नामाच्या ऐवजी जे शब्द वापरतात ते असतात सर्वनाम आणि सर्वनाम नामाच्या ऐवजी वापरतात म्हणून त्यांना प्रतिनामे असं म्हणतात। सर्वनामांचं स्वतःचं असं अस्तित्व नसतं। सर्वनामांना जे महत्त्व मिळतं ते नामामुळे मिळतं। म्हणजे हे जर नाम नसेल तर ह्या सर्वनामांना अर्थ राहत नाही आणि नामाचं सावली असतात सर्वनाम आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, प्रतिनामे असं म्हणतात। आता त्यांना विकारी म्हणण्यामागे कारण हे आहे की इथं बघा, त्याने झाले, क्रियापद जसं असेल तसं सर्वनाम बदलतंय। इथं ज्या पद्धतीनं वाक्य बदललंय त्या पद्धतीनं त्यानेचं काय झालं, त्याला। त्याच पद्धतीने इथं वाक्य बदललं तर त्यालाचं काय झालं, त्याचा। म्हणजे सर्वनाम ही सुद्धा वाक्याच्या गरजेनुसार बदलतात आणि म्हणूनच सर्वनाम विकारी असतात असं म्हणतात। तर सर्वनामांचे मुख्य प्रकार 6 आहेत। हे 6 प्रकार कोणते हे बघा। आता इथे मी फळ्यावर जे लिहिलंय ते तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। तर बघा, सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत। हे 6 प्रकार बघा, मुख्य प्रकार 6 आहेत। तर हे 6 प्रकार बघा, पहिला पुरुषवाचक, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, चौथा प्रश्नार्थक, पाचवा अनिश्चित आणि 6वा आत्मवाचक सर्वनाम असे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। आता या सर्वनामाच्या प्रकारांचा आपल्याला विस्तारित अभ्यास करायचा आहे। पहिलं पुरुषवाचक सर्वनाम बघूया। पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे व्यक्तीच्या बोलण्याच्या विशिष्ट 3 पद्धती असतात। म्हणजे व्यक्ती काही वेळेला स्वतःविषयी बोलत असते, जसं मी अभ्यास केला, मी पोलीस परीक्षा देतोय, मी MPSC ची परीक्षा देतोय। अशा पद्धतीने मी, मला, माझे अशी सर्वनामं वापरून व्यक्ती स्वतःविषयी माहिती सांगत असते आणि अशा वेळेला जी सर्वनामं वापरतात किंवा अशा वेळेला जे व्यक्तीचं बोलणं असतं ते स्वतःविषयी असतं। मग व्यक्ती काही वेळेला स्वतःविषयी बोलत असते, काही वेळेला व्यक्ती दुसऱ्याविषयी बोलत असते आणि काही वेळेला दोघं जण मिळून तिसऱ्याच विषयी बोलत असतात। अशा व्यक्तीच्या बोलण्याच्या 3 पद्धती असतात, स्वतःविषयी, दुसऱ्याविषयी आणि तिसऱ्याविषयी। या बोलण्याच्या पद्धतीमध्ये जी सर्वनामं वापरली जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात। तर या पुरुषवाचक सर्वनामाचे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक असे प्रकार पडतात। तर आता ह्याचे जे प्रकार आहेत त्यांचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया। जसं बघा, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक।
ह्याच्यामध्ये शॉर्टकट लक्षात काय ठेवायचं की व्यक्तीचं स्वतःविषयीचं जे बोलणं असतं ते त्याच्यासाठी जी सर्वनामं वापरतात त्यांना प्रथम पुरुषवाचक असं म्हणतात आणि व्यक्तीचं दुसऱ्याविषयी जे बोलणं असतं आणि त्याच्यासाठी जी सर्वनामं वापरतात ते द्वितीय पुरुषवाचक असं म्हणतात आणि हे दोन्ही मिळून जे तिसऱ्याविषयीच बोलत असतात आणि तिसऱ्याचा बोध होण्यासाठी जी सर्वनामं वापरतात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामं असं म्हणतात। तर प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये एकवचन आणि अनेक वचनी सर्वनामं असतात। एकवचन आणि अनेक वचनी सर्वनामं। तर आता एकवचनी आणि अनेक वचनी सर्वनामं कशी आहेत ती आपण बघूया। जसं प्रथम पुरुषवाचक मध्ये जर व्यक्तीला स्वतःविषयी बोलायचं असेल तर व्यक्ती काय म्हणते, मी अभ्यास करतो, म्हणजे मी अभ्यास करतो, म्हणजे इथं व्यक्ती स्वतःविषयी बोलत असते। तेच अनेक जणांनी बोलायचं असेल तर तिथं काय म्हणतात, आम्ही अभ्यास करतो। काही वेळेला आपण हा शब्द आम्हीच्या ऐवजी वापरतात, म्हणजे आम्ही अभ्यास करतो असं वापरतात। त्यानंतर ह्या आम्हीच्या ऐवजी काही वेळेला आपण अभ्यास करू असं पण म्हणतात, म्हणजे इथं मी स्वतःविषयी झालं, आम्ही सगळ्यांनी मिळून स्वतःविषयी बोलणं झालं आणि आपण हा आम्हीच्या ऐवजी वापरलं जाणारं सर्वनाम आहे। तर लक्षात काय घ्यायचं, मी आम्ही आपण काही कळलं नसेल तर लक्षात काय ठेवायचं, प्रथम पुरुषवाचक हे स्वतःविषयी बोध करतं आणि एक वचनामध्ये मी हे सर्वनाम असतं, अनेक वचनामध्ये आम्ही किंवा आपण हे सर्वनाम असतं। याच्याविषयी परीक्षेला आपल्याला मी सर्वनाम लिहिलेलं वाक्य असेल त्याला अंडरलाईन असेल आणि विचारतात सर्वनामाचा प्रकार कोणता। काही वेळेला हे उपप्रकारांवर दिलेलं असतं किंवा नुसतं पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलेलं असतं। आता हे झालं प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं। आता बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू हे एकवचनी सर्वनाम असतं, अनेक वचनी सर्वनाम तुम्ही असतं। मग ह्याचं सेम वाक्य आपल्याला दिलेलं असतं, जसं तू अभ्यास कर असं आपण दुसऱ्याला सांगितलं तर हे झालं द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं वाक्य। त्याच्याऐवजी तुम्ही अभ्यास करा असं पण म्हणतात, म्हणजे तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं। काही वेळेला तुम्हीच्या ऐवजी आपण हा शब्द सर्वनाम म्हणून वापरला जातो। लक्षात घ्या मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्वनामामध्ये हे जे आपण जे सर्वनाम आहे हे आपण प्रथम पुरुषवाचक मध्ये वापरतात, द्वितीय पुरुषवाचक मध्ये वापरतात, तसंच आत्मवाचक सर्वनामामध्ये सुद्धा वापरतात। मग समजा आपण जी 4 वाक्य आली आपण या सर्वनामाची, तर आपण त्यातलं प्रथम द्वितीय आणि आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य कसं ओळखायचं ट्रिकनुसार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर थोडक्यात इथं तुम्ही अभ्यास करा, तर ह्याच्याऐवजी हेच वाक्य आपण अभ्यास केला तर बरे होईल असं आपण म्हणू शकतो। अर्थात आता हे वाक्य वेगळं दिसते आणि हे वाक्य वेगळं दिसते, मग हे तुम्हीचं वाक्य कसं आहे हे कसं ओळखायचं, तर इथं ट्रिक वापरा। तर बघा इथं आपण हा शब्द आहे, तर आपण या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द परफेक्ट बसू शकतो, ह्या आपण या शब्दाच्या ऐवजी जर आपण असं म्हटलं तुम्ही अभ्यास केला तर बरे होईल, म्हणजे आपण या शब्दाच्या ऐवजी तुम्ही हा शब्द इथं करेक्ट रिप्लेस होतो आणि म्हणून हे वाक्य द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं आहे। अशा पद्धतीनं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतात। आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणती आहेत, तर तू हे एकवचनी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि तुम्ही हे अनेक वचनी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। पुढचं बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तृतीय पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये तिसऱ्याचा बोध होतो। तिसऱ्याचा बोध होण्यासाठी म्हणजे हे दोन मिळून ज्या वेळेला तिसऱ्याविषयी बोलत असतात त्यावेळेला जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात। तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये एकवचनासाठी तो,
ती, ते ही सर्वनामं वापरतात. तर अनेक वचनासाठी ते, त्या, ती ही सर्वनामे वापरतात. आता ह्यातलं हे जे तो असतं ते पुल्लिंगी सर्वनाम असतं, ती असतं ते स्त्रीलिंगी सर्वनाम असतं, ते असतं ते नपुंसकलिंगी सर्वनाम असतं. इथं पण सेम अनेक वचनीला सेम तशाच टाईपने पुढे फॉलो करायचंय. ते हे पुल्लिंगी सर्वनाम असतं, त्या हे स्त्रीलिंगी अनेक वचनी सर्वनाम असतं आणि ती हे नपुंसकलिंगी अनेक वचनी सर्वनाम आहेत. म्हणजे हिकडची ही जी आहेत ही अनेक वचनी पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी सर्वनाम आहेत. तर हिकडची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी तो, ती, ते ही एकवचनी सर्वनाम आहेत. आता ह्याच्यामध्ये पण विद्यार्थी अनेक वेळेला चुकतात. लक्षात घ्या मित्रांनो, इथं पण ती हे एक वचनासाठी आहे आणि इथं पण ती हे अनेक वचनासाठी आहे. तर इथं पण ते हे एक वचनासाठी आहे आणि इथं पण ते हे अनेक वचनासाठी आहे आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी इथं चुकतात. तर लक्षात घ्या, जसं तो अभ्यास करतो असं म्हटलं तर त्याचंच अनेक वचन काय होईल, ते अभ्यास करतात असं होईल. ते अभ्यास करतात म्हणजे इथं तो हे पुल्लिंगी झालं आणि ते हे पुल्लिंगी अनेक वचनी झालं. तेच बघा, ती अभ्यास करते असं म्हटलं आणि तेच अनेक वचनी काय होणार, तीचं हे त्या अभ्यास करतात हे अनेक वचनी झालं. आता इथं तेच्या ऐवजी आपल्याला एक नाम वापरावं लागेल का तर नपुंसकलिंगी आहे. ते मूल अभ्यास करते असं म्हटलं, तेच तिथं अनेक वचनासाठी आपल्याला काय म्हणावं लागेल, ती मुले अभ्यास करतात असं म्हणावं लागेल. म्हणजे इथं लक्षात घ्या, हे एक वचनी तो झालं जे वाक्य कशाचं आहे, पुल्लिंगीचं आहे. एक वचनी पुल्लिंगी वाक्य हे अनेक वचनी पुल्लिंगी वाक्य, हे एक वचनी स्त्रीलिंगी वाक्य हे अनेक वचनी स्त्रीलिंगी वाक्य. म्हणजे ही दोन वाक्य आहेत ती कशाची आहेत, स्त्रीलिंगीचे आहेत. इथं बघा, हे एक वचनी नपुंसकलिंगी वाक्य आणि हे अनेक वचनी नपुंसकलिंगी वाक्य. ही वाक्य दोन कशाचे आहेत, नपुंसकलिंगीचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला तीच वाक्य असेल तर परीक्षेला असं विचारतात, ती हे अनेक वचनी सर्वनाम कोणतं लिंग दर्शवतं, तर नपुंसकलिंग. काही लक्षात येत नसेल तर सरळ ती हे अनेक वचनी सर्वनाम नपुंसकलिंग दर्शवतं एवढं लक्षात ठेवा. इथं आपली पुरुषवाचक सर्वनाम पूर्ण झाली. आता पुढचं बघूया. पुढचं सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम. आता जी सर्वनामं दिली आहेत त्यांच्या पुढे मी त्यांच्याशी संबंधित म्हणजे तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायच्या कशा हे याआधीच्या पण अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय आणि प्रत्येक जो मी बोर्ड लिहित असते लेक्चर घेत असताना त्याच्यामध्ये पण शॉर्ट नोट्सच असतात. तुम्हाला जर खूप पाठांतर करायचं नसेल, शॉर्टबोर्ड बेस्ड अभ्यास करायचा असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर बघा, इथं दर्शक सर्वनामाचं काय सांगितलंय, जवळची किंवा दूरची वस्तू. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरतात त्यांना दर्शक सर्वनाम असं म्हणतात. त्यातले महत्त्वाचे शब्द मी इथं चौकोनामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आता बघा, दर्शक सर्वनाम बघूया. दर्शक सर्वनामामध्ये येणारी सर्वनामे कोणती असतात, तर दर्शक सर्वनामामध्ये हा, ही, हे ही सर्वनामं असतात. त्यानंतर तो, ती, ते ही सर्वनामे असतात. तर ही जी हा, ही, हे ही सर्वनामे आहेत ही जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात आणि तो, ती, ते ही सर्वनामं दूरची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. परीक्षेला आपल्याला एक तर दर्शक सर्वनामं कोणती आणि
जवळची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामं कोणती आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामं कोणती, असा प्रश्न विचारलेला असतो. आता बघा, जवळची वस्तू दाखवण्यासाठी म्हणजे हा फळा जवळ आहे तर मी म्हणेन हा फळा आहे. तेच हा फळा समोरच्या भिंतीवर असेल तर मी काय म्हणेन, तो फळा आहे. म्हणजे हा फळा आहे असं म्हणेन. तेच तो समोरच्या किंवा लांबच्या भिंतीवर असेल तर तो काय म्हणेन, मी तो फळा आहे. दर्शक याचा अर्थ दाखवणे, म्हणजे जवळ आहे म्हणून मी दाखवलं हा फळा आहे, लांब आहे म्हणून मी काय म्हटलं, तो फळा आहे. इंग्लिश मधले धिस आणि दॅट हे जे कन्सेप्ट आहेत ते या दर्शक सर्वनामाशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. तर बघा, तेच ही जवळची वस्तू स्त्रीलिंगी वस्तू दाखवायची असेल तर ही वही आहे असं म्हणेन. आणि तेच मला लांबची वस्तू दाखवायची असेल तर मी काय म्हणेन, ती वही आहे. म्हणजे लांब आहे म्हणून मी तसं म्हणेन. तेच जवळचं पुस्तक मला दाखवायचं असेल तर हे पुस्तक आहे म्हणेन. आणि तेच लांब असेल तर ते पुस्तक आहे म्हणेन. अशा पद्धतीने ही जी सर्वनामं आहेत ही जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात आणि ही जी सर्वनामं आहेत ती दूरची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीने वाक्य दिलेलं असतं आणि सर्वनामाखाली अंडरलाईन असतं. तर लक्षात घ्या, हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्वनामं आहेत आणि ही सर्वनामं दर्शक सर्वनाम या प्रकारामध्ये येतात. ठीक आहे. याच्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आता बघा, पुढचं सर्वनाम प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम, संबंधी याची पण शॉर्टकट व्याख्या बघा. दर्शक सर्वनामाशी संबंधित जे सर्वनाम असतं त्याला संबंधी सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे कुणाशी संबंधित असतं, या सर्वनामाशी, दर्शक सर्वनामाशी. आताच आपण दर्शक सर्वनामं कोणती बघितली, तर हा, ही, हे ही जवळची दर्शक सर्वनामं. तर लांबची किंवा दूरची कुठली, तो, ती, ते ही सर्वनामं आपण बघितली. तर त्याचा संबंधी सर्वनामाशी काय संबंध आहे ते बघूया. तर संबंधी सर्वनामाशी संबंध असतो असं म्हणतात कारण हा, ही, हे आणि तो, ती, ते ही पण सर्वनामं संबंधी सर्वनामाच्या वाक्यात असतात. जर परीक्षेला असं विचारलेलं असेल संबंधी सर्वनामं कोणती, तर जो, जी, जे, ज्या ही काय आहेत, संबंधी सर्वनामं आहेत. ही संबंधी सर्वनामं ही पण म्हणजे ज्या वाक्यामध्ये ही पण सर्वनामं असतात आणि ही पण सर्वनामं असतात ते वाक्य संबंधी सर्वनामाचं असतं. जसं हा मुलगा आहे, जो हुशार आहे असं म्हटलं. हा मुलगा आहे जो हुशार आहे. आता बघा, हा, हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. आणि जो, हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. मग ज्या वाक्यामध्ये ही पण सर्वनामं असतात आणि शिवाय ही पण सर्वनामं असतात अशी जी वाक्य असतात ती सर्व वाक्य संबंधी सर्वनामाची असतात. हे लक्षात ठेवा. ही ट्रिक आहे की ही पण सर्वनामं आणि ही पण सर्वनामं. मात्र दर्शक सर्वनामामध्ये फक्त ही सर्वनामं असतात आणि म्हणूनच संबंधी सर्वनामाच्या वाक्यामध्ये ही पण असतात, दर्शक सर्वनामं पण असतात आणि संबंधी सर्वनामं पण असतात. म्हणून संबंधी सर्वनाम हे दर्शक सर्वनामाशी संबंधित असते असं म्हणतात. या संबंधी सर्वनामातलं हा जो आहे ज्या हे सर्वनाम हे प्रत्यय दर्शक आहे असं म्हणतात. कसं आहे, प्रत्यय दर्शक. कारण काय, तर हे जे सर्वनाम आहे हे प्रत्यय लावल्याशिवाय वापरता येत नाही. जसं जो हे सर्वनाम मी जसंच्या तसं वापरलं तसं ज्या हे सर्वनाम प्रत्यय लावल्याशिवाय वापरता येत नाही. जसं हा मुलगा आहे, आता मला ज्या वापरायचं झालं तर नुसतं ज्या लिहून चालणार नाही. त्याच्यासाठी मला ज्याने, ज्यास असं केलं पाहिजे. म्हणजे ह्याला प्रत्यय जोडायला पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणतात,
प्रत्ययदर्शक असं म्हणतात. हा मुलगा आहे ज्याने वर्गात पहिला नंबर मिळविला असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय लक्षात काय ठेवायचं, जो, जी, जे, ज्या यापैकी ज्या हे प्रत्ययदर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रकार बघा, प्रश्नार्थक सर्वनाम. सर्वात सोपा प्रकार आहे. प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य ओळखणं काहीही अवघड नाही. का तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. तर प्रश्नार्थक सर्वनाम. पुढचा प्रकार प्रश्नार्थक. आता ह्याची व्याख्या पण मी शॉर्टकट करून ठेवली आहे बघा. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. अशी प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या होते. आता ह्या प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येणारी सर्वनामे पहा, जसं काय, केव्हा, कधी, कोठे, कसला, का वगैरे असे जे शब्द, हे जे शब्द आहेत जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो असे शब्द. इथे ट्रिकनी लक्षात काय ठेवायचं, तुम्हाला जर प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं असेल तर त्या वाक्यामध्ये एकतर यापैकी कुठला तरी शब्द असतो, शिवाय त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. असं जे वाक्य असतं ते प्रश्नार्थक सर्वनामाचं असतं. आणि काय लक्षात ठेवायचं, काय, केव्हा, कधी, कोठे, का इत्यादी ही काय आहेत, सर्वनामं आहेत आणि सर्वनामाच्या प्रश्नार्थक सर्वनाम या प्रकारातली आहेत. तर वाक्य बघूया, जसं तू जर एखाद्याला विचारलं आपण त्याचे नाव काय. आता हा दुसऱ्या व्यक्तीला आपण विचारलेला प्रश्न आहे आणि म्हणून वाक्याच्या शेवटी काय दिलं आपण, काय लिहिल्यानंतर प्रश्नचिन्ह दिलं. ज्या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं ते वाक्य प्रश्नार्थक सर्वनामाचं असतं. शिवाय असे शब्द त्यामध्ये असतात, एवढंच लक्षात ठेवा. पुढचा प्रकार बघा, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. याची पण व्याख्या मी तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम हे प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे का नाही हे ज्या वेळेला आपल्याला कळत नाही त्यावेळेला त्याला अनिश्चित किंवा त्याचाच अर्थ सामान्य सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम हे प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे की नाही हे निश्चित ज्या वेळेला सांगता येत नाही त्यावेळेला त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणतात. आता बघा हे कसं ओळखायचं, हे पण वाक्य ओळखायचं सोपे आहे. अर्थात अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामामध्ये येणारी सर्वनामं हीच असतात. म्हणजे काय, केव्हा, कधी, कोठे, का वगैरे हीच सर्वनामं अनिश्चित मध्ये येतात. मात्र प्रश्न विचारण्यासाठी वापरलं आहे का नाही हे कळत नाही. उदाहरणार्थ बघा म्हणजे लक्षात येईल. जसं आता त्याचे नाव काय असं एखाद्याला विचारलं आणि समोरच्या व्यक्तीने मला उत्तर दिलं त्याचे नाव काय माहित नाही. आता बघा हे त्या व्यक्तीने मला दिलेलं काय आहे, उत्तर आहे. हे उत्तर आहे. आता या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नाही. शिवाय काय हा शब्द जो इथं पण प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे हा प्रश्न विचारण्यासाठी वापरलाय शब्द, मात्र हे वाक्य प्रश्नार्थक नाही. जर काही लक्षात आलं नसेल तर असं लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला असे शब्द वाक्यामध्ये असतील आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल त्यावेळेला ते वाक्य अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामाचं असतं. ही ट्रिक आहे. त्यानंतर ज्या वेळेला असे शब्द वाक्यामध्ये असतील आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य प्रश्नार्थक सर्वनामाचं असतं. हे झालं अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम याचं. शेवटी मी तुम्हाला उदाहरणं घेऊन दाखवेन त्यावेळेला आणखी समजेल. म्हणजे सर्व सर्वनामांची एकत्रित उदाहरणं घेऊन दाखवेन आणि कोणतं सर्वनाम कशा पद्धतीनं ओळखायचं हे लक्षात येईल. पुढचं बघा आत्मवाचक सर्वनाम. त्याची पण शॉर्टकट व्याख्या काय आहे की स्वतः या अर्थी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामास आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे जसं या वाक्यांमध्ये बघा स्वतः हा असं शब्द जर असेल किंवा स्वतःच्या ऐवजी
आपण हा शब्द असेल तर स्वतःच्या ऐवजी म्हणजे ह्या स्वतः ऐवजी रिप्लेस झाला पाहिजे तो शब्द. जसं त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला. हे वाक्य अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला. बघा वाक्यामध्ये स्वतः आहे. सरळ सरळ ते वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं म्हणून टाकायचं. म्हणजे ज्या वाक्यामध्ये स्वतः असा शब्द असेल 100% ते वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं असतं. आता हेच वाक्य आपण हा शब्द घालून कसं होईल? त्याने स्वतःच्या ऐवजी आपण हा शब्द वापरायचा. आपणहून म्हणजेच काय? स्वतःहून. त्याने आपणहून गुन्हा कबूल केला असं वाक्य होईल. इथं वाक्य लिहिलंय असं समजा, वेळ जातो खूप. तर त्याने आपणहून गुन्हा कबूल केला म्हणजे स्वतःच्या ऐवजी आपण हा शब्द पण सर्वनाम म्हणून वापरू शकतात. शिवाय निज हा एक शब्द आहे. निज ज्याचा अर्थ स्वतः असाच होतो. जसं हे उदाहरण एकच आहे जे कायम परीक्षेला वापरतात. खिल्लारे निज बाळांसह बागडती. आता बघा इथं निज हा शब्द आलाय तर खिल्लारे यातला खिल्लारे निज म्हणजे स्वतःच्या. निजचा अर्थ काय? स्वतःच्या. बाळांसह म्हणजे वासरांसह. खिल्लारे याचा अर्थ गाई-गुरे स्वतःच्या वासरांसह फिरतात असा त्याचा अर्थ होतो. हे बघा आपले सर्वनामाचे 6 प्रकार शिकून झालेले आहेत. आता आपण हे जे ही वाक्य आहेत याद्वारे विदिन सेकंद आपण ही वाक्य कशा पद्धतीने सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ही कशी ओळखायची ते बघूया. जसं बघा मी मगाशी सांगितलं वाक्यामध्ये स्वतः असा जर शब्द असेल, आता ह्या वाक्यामध्ये स्वतः हा शब्द आहे, तर स्वतः असा जर वाक्यामध्ये शब्द असेल तर ते वाक्य आत्मवाचक सर्वनामामध्ये टाकायचं. त्यामुळे हे वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं आहे. त्यानंतर ज्या वाक्यामध्ये जो, तो, ज्याने, त्याने असे शब्द असतील ते वाक्य संबंधी सर्वनामाचं असतं. त्यामुळे हे वाक्य संबंधी सर्वनामाचं आहे. तुम्ही एखाद्या प्रकरणाच्या मागे जे प्रश्न दिलेले असतात त्याचं प्रॅक्टिस करा म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर पुढची ट्रिक काय? जर वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्ह असलं तर ते वाक्य प्रश्नार्थक सर्वनामामध्ये टाकायचं. म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक सर्वनामाचं आहे. आता बघा कोणी हा शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो पण प्रश्नचिन्ह आहे का वाक्याच्या शेवटी? नाही. जर वाक्याच्या मध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द असतील आणि प्रश्नचिन्ह नसेल तर वाक्य अनिश्चित सर्वनामामध्ये टाकायचं. काही वेळेला ऑप्शन मध्ये अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असं असतं. आता बघा इथं मी 3 वाक्य आपण असं असलेली दिले. जसं ह्या वाक्यामध्ये पण बघा या वाक्यामध्ये आपण आहे, या वाक्यामध्ये आपण आहे आणि या वाक्यामध्ये आपण आहे. मग आता आपण कसं ओळखायचं हे वाक्य प्रथम, द्वितीय का आत्मवाचक सर्वनामाचं आहे? तर ह्यापैकी ज्या वाक्यामध्ये स्वतः हा शब्द परफेक्ट रिप्लेस होत असेल आपणच्या ऐवजी ते वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं असेल. जसं त्याने इथं जर आपण स्वतः हा शब्द जास्त परफेक्ट बसेल म्हणजे त्याने स्वतःहून भांडण केले म्हणजे स्वतः हा शब्द जिथे असतो ते वाक्य आत्मवाचकचं असतं. हे मी आत्ताच सांगितलं. तसं हे दुसरं वाक्य बघा, आपण आलात बरे झाले. इथं आपणच्या ऐवजी तुम्ही हे सर्वनाम परफेक्ट रिप्लेस होतं आणि म्हणून म्हणजे ह्या ऐवजी आपण तुम्ही हा शब्द वापरला तर तुम्ही आलात बरे झाले म्हणजे हा शब्द ह्याच्या ऐवजी योग्य होतो आणि म्हणून हे वाक्य द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे आहे. आणि इथं बघा इथं तुम्ही पुस्तक वाचू योग्य होत नाही, स्वतः पुस्तक वाचू हे पण योग्य होत नाही. मग ज्या वेळेला तुम्ही आणि स्वतः ही दोन्हीही सर्वनामं आपणच्या ऐवजी रिप्लेस होत नाहीत तर ते वाक्य प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं असतं. ही ट्रिक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. इथं बघा आपण
5 मिनिट पण झाले नसतील त्याच्या आत एवढी सर्वनामाची वाक्य पटापट ओळखू शकलो। याच्यासाठी तुम्ही पुस्तकात जी उदाहरणं दिलेली असतात, ही जी उदाहरणं दिली आहेत मी, ही आत्तापर्यंत अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलेली आहेत। या टॉपिक विषयी तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।